अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अंबादासजी, आज दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि मुळात मुद्दा मराठीचा आणि भाषेच्या लढा दोन्ही ठाकरे एकत्र असं सुद्धा मराठी आणि महाराष्ट्र या दोन भूमिकेसाठी दोन्ही बंधूंनी आज निर्धार केलेला आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि माननीय राजसाहेब ठाकरे या दोघांनी. आणि वाटतं हा निर्धार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला आहे आणि तो त्यांनी पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केलेला आहे. प्रकारे आपण पाहत होतो की मराठी असेल किंवा दोन्ही ठाकरे बंधू असतील हे एकत्र येऊ नये अशासाठी सुद्धा राजकारण या महाराष्ट्रात घडलं. तुम्ही सुद्धा यावेळेला वारंवार बोलत होता. मात्र आज दोन्ही ठाकरे बंधूंनी एकाच मंचावर जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र येऊन ते मात्र अशक्य होतं, आम्ही ते शक्य करून दाखवलं असं चित्र सध्या पाहिलं. मला असं ठाकरेंनी स्वतः ठरवलं तर कोणीही त्यांना दूर करू शकत नाही आणि ते त्यांनी आता ठरवलं आणि ते झालेलं आहे. त्यामुळे आता कोण काय करत होतं, काय काय नव्हतं करत, याच्यात चर्चेत जाण्यापेक्षा आता ते दोघे एकत्र आलेले आणि दोघे एकत्रित या महाराष्ट्राच्या हितासाठी पावलं उचलतील अशी जनतेची अपेक्षा आहे. संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रभरामध्ये मराठीचा वाद पेटलेला असताना राज्याचे प्रमुख जय गुजराती म्हणतात. दुर्दैवी आहे, कारण मराठीचा आत्ताच्या घडीला ठीक आहे, आपण काय गुजराती बांधवांच्या विरोधात नाहीये, पण त्या भाषेच्या आपण विरोधात नाही. परंतु आत्ताच्या घडीला स्थिती काय, मराठी असेल या विषयावर गावगाव रण पेटलेलं आहे आणि असं असताना तुम्ही जय गुजरात म्हणतात. मला वाटतं जनतेच्या भावना तुम्हाला समजत नाही असा त्याचा अर्थ आहे. तिकडे तुम्ही विधान परिषदेमध्ये वारंवार याचा प्रश्न उपस्थित करत होतात. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर एकीकडे जसं मराठीच्या मुद्द्यावर आलेलं आहे तसे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी मागच्या काळात घडलेल्या आहेत. तर त्या मुद्द्यांवरती सुद्धा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील मजाला काय, विशेषतः शेतीच्या प्रश्नावर, विकासाच्या प्रश्नावर, महाराष्ट्रावर मोठं आर्थिक कर्ज आहे. म्हणजे 9 लाख कोटीच्या वर कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे आणि हे यांनी ज्या कामाच्या नाही अशा अनेक योजना सुरू केल्या ज्याची गरज नाही आहे. शक्तीपीठ जनतेचा विरोध आहे, 86,000 कोटी रुपये त्याला खर्च करायचं चालू आहे. कशासाठी करता? आज या सगळ्या गोष्टी तुम्ही शेतकऱ्याचं 1 रुपयात पीक विमा रद्द करता खऱ्या अर्थानं, त्याच्यातून 5,000 कोटी वाचवत आणि 86,000 कोटी रुपये शक्तीपीठामध्ये घालताय. पण या सगळ्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रात चालू आहे, उधळपट्टी महाराष्ट्रात चालू आहे. येणाऱ्या काळात त्याच्यावर निश्चित नियंत्रण ठेवावं लागेल आणि ते आम्ही ठेवू. एक शेवटचा प्रश्न, ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपला असं म्हटलं जातं. लोकांच्या भावना जाऊन बघा, लोकांचे उत्स्फूर्तता बघा. ठाकरे ब्रँड, ठाकरे एकत्र आल्यावर काय होतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई.